उमा, अगं पटपट चाल, किती रेंगाळतेस तू. काही नाही आई, आलेच. केवढ्याला ही सफरचंद? 100 रुपये किलो ताई. हे घ्या. उमा, अगं तुझं काय चाललंय? काही होतंय का तुला? आई बघ ना, कोणीतरी माझ्या मागे मागे येतंय. कोण आहे हे? अंधाऱ्या खोलीत मेणबत्ती लावली की तुम्ही भिंतीवर पडणारी एक काळी छाया बघितली आहे का? भर दुपारी आकाशामध्ये एकही ढग नसताना तुम्हाला झाडाखाली काही दिसतं का? कपडे उन्हात वाळत घातले की त्यांच्या खाली सुद्धा अशीच एक काळी छाया दिसते का? बाजारात उमाच्या मागे मागे जी एक काळी छाया होती ते काय होतं? आपल्याबरोबर सतत कोणीतरी असतं, विशेषतः दिवसा. हे कोणीतरी म्हणजे आपली सावली. वस्तूच्या आकाराची काळी छाया जी वस्तूभोवतीच्या पृष्ठभागावर दिसते तिला सावली म्हणतात. तुम्ही रात्रीच्या मिट्ट काळोखात बाहेर गेलात की काय होतं? तेव्हा तुम्हाला सावली दिसते का? नाही. तुम्ही जेव्हा रस्त्यावरच्या दिव्याखाली उभे राहता तेव्हा तुम्हाला काय दिसतं? तेव्हा तुम्हाला तुमची सावली दिसते. त्याचप्रमाणे तुम्ही दुपारी झाडाच्या सावलीत थांबलात तर तुम्हाला स्वतःची सावली दिसत नाही. पण तुम्ही सावलीतून उन्हात गेलात की तुम्हाला तुमची सावली दिसते. सावली दिसणाऱ्या या दोन्ही प्रसंगात काय साम्य होतं? दोन्ही वेळा प्रकाश होता. एखाद्या वस्तूने प्रकाशाची वाट अडवली की सावली पडते. आपल्याला माहीत आहे की प्रकाशाचा प्रवास म्हणजे प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेत होत असते. जेव्हा एखादी अपारदर्शक वस्तू या रेषेच्या मध्ये येते तेव्हा प्रकाशाला त्या वस्तूतून आरपार पुढे जाता येत नाही. यामुळे वस्तूच्या मागे सावली तयार होते. अपारदर्शक वस्तू अर्धपारदर्शक वस्तूंपेक्षा जास्त प्रकाश अडवतात. म्हणून अपारदर्शक वस्तूंची सावली अर्धपारदर्शक वस्तूंच्या सावलीपेक्षा जास्त काळी असते. पारदर्शक वस्तू प्रकाशाला स्वतःमधून जवळजवळ पूर्णपणे संक्रमण करू देते. म्हणून तिची सावली फिकट तरी दिसते किंवा दिसतच नाही. तुम्ही कधी टॉर्च वापरून हातांच्या मदतीने भिंतीवर वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांच्या सावल्या तयार करण्याचा खेळ बघितला आहे का? तुम्ही हात आणि बोटांच्या सावल्यांच्या मदतीने कुत्रा, गरुड अशा विविध आकृत्या भिंतीवरती बनवू शकता. हा हातांचा खेळ करताना नुसताच प्रकाश असेल आणि मागे भिंतच नसेल तर? भिंत नसली तर आपल्याला प्राण्यांच्या प्रतिमा दिसणार नाहीत, कारण सावली पडणार नाही. सावली पडायला आपल्याला भिंत किंवा जमीन अशा एखाद्या पृष्ठभागाची गरज असते.